आजचा आपला व्हिडिओ आहे ना, चहाप्रेमींसाठी आहे. एक रम्य सायंकाळ, रेडिओवर गाणं सुरू, हातामध्ये वाचण्यासाठी पुस्तक आणि गरमागरम वाफाळता चहा. आहाहा! काही जणांसाठी हा एकदम परफेक्ट निवांत क्षण असू शकतो. चहा मग तो अद्रकचा असेल किंवा विलायचीचा असेल किंवा मग मसाल्याचा. तर मंडळी, आज आपल्या किचनमध्ये आपण मस्तपैकी चहाचा मसाला बनवणार आहोत. आवडीप्रमाणे तुम्ही त्यात विलायचीची पानं पण घालू शकता किंवा मग तुळशीची पानंसुद्धा घालू शकता. तर अशा प्रकारे आत्ता आपण छानपैकी आपला ड्राय चहाचा मसाला बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे सुंठ. सुंठ जे मी घेतलं आहे ते आहे 200 ग्रॅम. हे सुंठ पहिले आपल्याला खलबत्त्यात थोडं कुटून घ्यायचं आहे, कारण हे जर का कडक सुंठ आपण डायरेक्ट मिक्सरला लावलं तर मिक्सरचं पातं तुटू शकतं, इतकं ते कडक असतं. तर आता कुटलेल्या सुंठामध्ये आपल्याला घ्यायची आहे हिरवी विलायची, काळी मिरी, लवंग, दालचिनी, मोठी विलायची आणि जायफळ. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, भाजायचं नाही आहे. हे मिक्स केलेले सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. एक दरदरीत पावडर अशी तयार होईल. ही आपण कोरड्या सुक्या बरणीमध्ये साधारण महिन्याभरापर्यंत तरी साठवून ठेवू शकतो. छान सुगंधित राहते. हा मसाला तुम्ही नक्कीच तयार करून बघा. तुम्हाला ही चहाची चव नक्कीच आवडेल. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.